हाय गाईज, चालले मी आता प्रचाराला. तुम्हाला त्या दिवशी बोलले होते ना की मी मोर्चाला जाणार आहे म्हणून. तर मी जाणार आहे आता मोर्चाला थोड्या उशिराने. आणि तुम्हाला थोडासा तिकडचा व्हिडिओ पण मी दाखवणार आहे. बघा कसा असतो मोर्चा, काय तुम्हाला पण समजेल. आता कोण उमेदवार थांबलेत ना, तर रात्री मला एक कॉल आला होता की येता का म्हणून प्रचाराला, रॅली. तर मग मी म्हटलं हो येते. आता त्यांनी मला बोलवलं आहे थोड्या उशिराने. मग मी जाणार आहे तिकडे. गेल्याच्यानंतर मी एक व्हिडिओ काढीन आणि तो पण मी तुम्हाला दाखवेन. मग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. थोडंसं मी त्याच्यामध्ये पण बोलणार आहे, थोडं तुम्हाला ते पण ऐकायला येईल माझं मी काय बोलते काय नाही. आता तुम्ही तयार होते. तयार झाल्याच्या नंतर निघताना मी तुम्हाला परत दाखवते. हे बघा गाईज, आता मी तयार बियार होऊन बसलेली आहे. तर आता मी चालले आणि खाली लगेच मला एक कॉल आला की मी तुम्हाला 5 मिनिटात कॉल करतो. त्याच्यामुळे मग मी परत वरती आलो. माझी बहीण असं आमचं पचकावडा करतो का काय माहिती, मला असं वाटायला लागलं. एक तर मी 5 बाया पण बोलवलेल्या, त्याच्यामध्ये माझ्या 2 बहिणीच आहेत आणि 2 बाया अजून एक्स्ट्रा बोलवलेत. आता काय होतंय काय माहिती, का रिटर्न यायला जावं लागतं. रिटर्न तिकीट आहे यांचं. 5 मिनिटं म्हणतं, 2 मिनिटं म्हणता आता 5-10 मिनिटं झाले वरती यायचे. आता अजून एकदा मी कॉल करणार आहे त्यांना. एक 5-10 मिनिटं अजून थांबते. एक बहिणी यायची बाकी आहे. आल्या त्या बहिणी आणि एक बहीण उघडीच आहे अजून. मी तुम्हाला परत भेटते. दार उघडायला गेली. माझ्या छोट्या मुलाचे मित्र बसले इथं आणि मग आता त्यांना रिटर्न पाठवून दिलं त्याच्या बहिणीने. ती त्याची बहीण आहे माझ्या मुलाची. माझ्या मुलाची मोठी बहीण आहे आणि मी त्याची मम्मी आहे. मोठ्या मुलाची काल तुम्हाला माहित आहे ना, काल जरा जेवणची फायरिंग केली आहे ना, त्याच्यामुळे ही जरा थोडं फुगूनच आहे. फायरिंग म्हणजे भरपूर चांगली फायरिंग झालेली आहे. तसं काही नाही. तिला सांगितलं आता काम झाल्याशिवाय जेवण घेऊन मागायचं नाही. तरी पण तिला जेवण घेऊन ठेवलं. तुम्हाला दाखवू का जेवण? का नको. ती बघायची माझी बहीण आहे. युट्यूबला व्हिडिओ टाकायचा तिला माहीतच नाहीये. युट्यूबला सबस्क्रायबर झाले सगळे उडाले. मग खरंच आता वय लागले. आता मी नवीन खोललं ग ते माझं ते युट्यूबने ते डिलीट केल्यामुळं माझे ते सगळे व्हिडिओ निघून गेले. आणि मी मगाशी पण तयार व्हायच्या आधी पण व्हिडिओ काढला होता थोडासा, की जाताना दाखवून मी त्यांना प्रचाराचं मला दाखवायचं होतं. माझी बोल ना जरा काहीतरी माझ्या गाईज लोकांना, जरा मित्रांना, माझ्या मैत्रिणींना बोल. त्याला मी दाखवून दे. शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बोला की तुम्ही पण जरा असा सपोर्ट करा. तिला लाज वाटते जरा बोलायची, हसायला येतं त्यांना. आता एक माझी दुसरी मोठी बारकी आली ना, मग तुम्हाला मी परत दाखवते. माझी ती मधली बहीण आहे माझ्या पाठची, ती आली का ते पण तुम्हाला मी दाखवते. ठीक आहे, तोपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पुढे बघत राहा. हे बघा काही आता आले. मी गेले होते तिकडं, पण त्यांनी सांगितलं आता उद्याच्याला या म्हणून. आज काय नाही आहे, उद्याच्याला बोलवले. आता उद्याच्याला जायचं आहे. आता एवढ्या मोठ्या मी बाया बोलवल्या, त्या 5-6 बाया बोलवल्या होत्या. तेवढ्या बाया आल्या आणि नाराज होऊन गेल्या. दम लागला मला. मी आत्ताच आले. तिथं मला काय घरामध्ये थोडासा व्हिडिओ मगाशी काढलेला होता. मग बाहेर त्यांना सोडवायला गेली होती. परत मग व्हिडिओ काढायला मला जमलं नाही. आता घरात आले, त्यांना सोडून चहा पाणी केलं त्यांच्यासाठी. आणि माझ्या आईच्या इथल्याच बाया होत्या ना त्या. आल्यावर पाहुणचार केला आणि त्यांना खाली सोडून आले मी. आता त्या माणसाला फोन केला होता ज्याने बोलवलं होतं प्रचारासाठी. तर तो म्हणला उद्याच्याला. आज मीटिंगमध्ये बोलणं झालं की आजपासून नाही आहे, उद्यापासून म्हणून. जाऊ द्या म्हणलं. मग उद्या तर उद्या. आता तो उद्या फोन करेल म्हणला. ह्या 4 बाया फिक्सच आहेत म्हणून. काय करतो काय माहिती. उद्या बी त्याचा फोन येतो का नाही त्यालाच माहिती. दम लागलाय मला, खूप भूक लागल्यासारखं झालं. कारण मी संध्याकाळचं जेवत नाही. आता इतकी भूक लागल्यासारखं वाटतंय ना मला. पोरगी कपडे धुती आहे. 2-3 चपात्या केल्या की
थोडंसं खाऊन घेणार आहे. परत एका संध्याकाळी परत उपाशी झोपायला लागेल. बघा घरात कोणच नाही आहे, दिसतं का तुम्हाला? एकटीच आहे मी घरामध्ये. बहीण आलेली होती, बहीण पण गेली. ती जेवली घरामध्ये. चिकनची भाजी होती रात्रीची, त्या दोघींना खाल्ली, पोरींना खाल्लं, गेलं संपून. आता बघू काहीतरी बनवून खावं लागेल पोटा पाण्यासाठी, बरोबर आहे का नाही? हा माझा छोटासा ब्लॉग बघून कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला मेन सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगवरती. तोपर्यंत बाय.